महाकाय सूर्यकोटि समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा। गणेश मंदिर यांचा आज 25वा वर्धापन दिनानिमित्त इथे आपण गोवे गाव स्वयंभू मंदिर एकत्र उद्घाटन केलेलं आहे। उद्घाटन प्रसंगी हजर राहिलेल्या सर्वांचे आभार व गोवे ग्रामस्थांच्या वतीने देखील सर्वांचे आभार मानतो। धन्यवाद।
प्लीज 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 दादा 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 एक
मंदिराचे आहे सर्व तर पटापट बाहेर निघायचं, त्यांनी सहकार्य करायचं. उत्सव कमिटी धन्यवाद. निलेश लसणे कोलिवली यांच्याकडे 501 रुपयांची देणगी आलेली आहे. धन्यवाद. आलेल्या सर्व गणेश भक्तांचे हार्दिक आत्मदर्शन झालं असेल त्यांनी बाहेर निघायचं आहे. सर्वांनी कृष्णन पाटील यांच्याकडून 200 रुपयांची देणगी आलेली आहे. धन्यवाद. सगळं याचं ज्ञान आहे, पण तरी आगळे काय तरी आमच्यात तुम्ही खूपच सगळ्यांनी छान वाजवलं. पण गिरीश चौधरी स्टेजशी संपर्क साधायचा आहे. मंडळातर्फे आम्ही धन्यवाद. आणि गिरीश चौधरी उत्कृष्ट ढोल पथक वाजवल्याबद्दल माझ्यातर्फे एक 500 रुपये आणि एक गुलाब पुष्प त्यांना भेट. सर्वांनी टाळ्या वाजवायच्या. पण आम्ही त्याचं वर्धापन दिन हे केलं तर 25 वर्ष आज पूर्ण झालेले आहे. 25 वर्षामध्ये आम्ही अनेक सामाजिक, शैक्षणिक, धार्मिक कार्यक्रम राबवले. त्यामध्ये रक्तदान शिबिर घेतलं, भूषण पुरस्कार दिलं आणि 8 गावातील कर्तृत्व महिलांचा सत्कार केला. दर चतुर्थीला आम्ही इथे प्रसादाचे वाटप करतो. भिवंडी तालुक्यात आगरी साहित्यिकांचा आम्ही इथे सत्कार केलेला आहे आणि कोविड काळात गरजूंनाही आम्ही आर्थिक मदत केलेली आहे. दरवर्षी आम्ही रिलेटिव्ह डे साजरी करतो की आमचे जेवढे पाटी कुटुंबाचे नातेवाईक आहेत तेवढ्या सगळ्यांना शिवपीठावर आम्ही त्यांचा सत्कार करतो. आणि पाटील कुटुंबाच्या 8 पिढ्यांचा इतिहास आम्ही इथे प्रकाशित केलेला आहे. आमच्या 8 पिढ्यांचा इतिहास ठाणे जिल्ह्यामध्ये पहिल्यांदाच प्रकाशित केला, स्मरणिका काढलेली आहे. आणि दरवर्षी आम्ही इथे काही ना काही धार्मिक कार्यक्रम ठेवतो. महिलांना पैठणीचा कार्यक्रम ठेवतो. दरवर्षी नातेवाईक मित्रमंडळी व अनेक क्षेत्रातील मान्यवरांचा आम्ही ते सत्कार करतो. आणि 5 वर्षांनी आमच्या पाटील कुटुंबाचा एक शिबिर असतो. आमची पाटील कुटुंबाचे 40 घरं आहेत. त्यांची प्रत्येक मासिक एक मीटिंग असते, वर्षाला एक मीटिंग असते, वर्षाला 2 मीटिंग असतात आणि 5 वर्ष आमचं शिबिर असतं. अशा प्रकारे आम्ही सगळं एकत्र या मंदिराच्यामुळे सगळं एकत्र आम्ही एकोप्याने काम करत असतो. बोलायचं आहे कोणाला? नंतर मंगलमूर्ती मोर्या गोष्टा द्या. शेवट तुमचं बोलून झाल्यावर कोण बोलणार? असे थोडे केलं. हां. गणपती बाप्पा मोरया, मंगल मूर्ती मोरया. धन्यवाद. हे आमचं एकदम प्राचीन पुरातन आहे. आमची आता 7वी पिढी आहे. त्याचा इतिहास म्हणजे आमच्या 7वी पिढीला फक्त पाळीच्या गणपतीचा इतिहास थोडासा भेटला. तर गोव्या गावामध्ये एक स्वयं गणेश मंदिर आहे, त्याचा आम्ही जीर्णोद्धार केला. आज 25वं वर्ष आहे. त्याचा आम्ही रोगमस्ती वर्ष म्हणून साजरा करत आहोत. अनेक आम्ही सामाजिक, शैक्षणिक असे कार्यक्रम राबवले या 25 वर्षांमध्ये आणि याही पुढे आम्ही अनेक कार्यक्रम राबवू. धन्यवाद. आम्ही गणेश उत्सवच्या निमित्ताने, या मागी गणपतीच्या निमित्ताने आम्ही 8वी पिढी आहे. आता 8वी पिढी आनंदाने सेवा करते आणि एवढ्या 8व्या पिढीपर्यंत काही विघ्न नाही आले, काही नाही आले. कोणाला वाटत नाही का आम्ही काहीतरी वेगळं करतो, अशा हेतूने आम्ही हे कार्य करतो. आणि हे कार्य करत असताना आम्ही एकत्र येतो, हे महत्त्व आहे. आणि इथले 8 गाव क्षेत्रात सर्व या मंदिरामुळं आमच्या कुटुंबाला ची ओळख आहे, एक वेगळी एक ओळख आहे. धन्यवाद. आणि हा स्वयंभू गणपती हा इथल्या 8 गावात प्रख्यात आहे. नवसाला पावणारा गणपती आहे. इथे तुलाही होते आणि कुठलाही प्रसंग आला तो पहिले यात इथे नवस बोलून जातो, त्याची मनोकामना पूर्ण होते.
गणेश मंडळाचा अध्यक्ष होतो. हे मंडळ आमचं एक जागृत देवस्थान आहे. हे पांडवकाळी हा मंदिर आहे. ज्यावेळा इथून पांडव गेले त्यावेळा या मंदिराचं त्यांनी स्थापना केली आणि इथून पुढे वसई किल्ल्यावर गेले. तर ह्या गणपतीची ह्या मंदिराचं अष्टविनायकमध्ये नाव आहे, पण त्याची कोणी जास्त जोपासना घेतली नाही. त्याच्यामुळे ते नाव मागे आलं. तरी ज्यांना वाटतं ते इथे दर्शनाला येतात, गुप्त दान करतात. अशी आमच्या मंडळाची आख्यायिका आहे. म्हणजे कॅमेरा बंद आहे, मी असं बोलतो. हां, म्हणूनच तेच सांगते मी, म्हणजे चांगली गोष्ट आहे. आणि पाटील कुटुंबामध्ये 7 मंडळं आहेत. या मंडळामध्ये प्रत्येक सदस्य हा कुठल्या ना कुठल्या पदावर काम करतो. पिढी आपली चांगली येते. आणि हल्ली कुटुंब चांगले गेले आहेत. रोप्य महोत्सव येथे राबवला. अगदी नाक्यावरून वाजत गाजत मिरवणूक काढली. ही मिरवणुकीची कल्पना आमचे पाटील कुटुंबाचे प्रमुख यांची आहे. तसेच या उत्सवासाठी देणगी खूपच येते. भरपूर लोक दान करतात. दानाने दातृत्व वाढतं असं बोललं जातं. त्या प्रक्रियेने भरपूर लोक दान करतात आणि खरोखरच याची प्रचितीसुद्धा लोकांना आलेली आहे. जे नवस आहेत ते पूर्ण झालेले आहेत. सुरुवातीला कपिल पाटील साहेब यांनी सुद्धा इथे नवस बोलले होते. त्यांचंही नवस इथे पूर्ण झालेलं आहे. प्रत्येकजण ज्याचं नवस आहे ते प्रत्येकजण नवस बोलतात, तो पूर्ण होतो. याची आम्हाला नक्कीच पाटील कुटुंबाला प्रचिती आलेली आहे. आणि मी पुन्हा एकदा बाप्पाचरणी प्रार्थना करतो. आणि गणपती बाप्पा मोरया, मंगलमूर्ती मोरया. यांचा दोघांचा सत्कार होत आहे पाटील कुटुंबातर्फे. धन्यवाद. दिनकर पाटील यांचा ट्रॉफी आणि पुष्पगुच्छ देऊन सत्कार करत आहे. धन्यवाद. शारदा अंकुश पाटील माजी रमेश पाटील त्यांचा सत्कार करत आहे. तो सत्कार त्यांनी स्वीकारावा. सन्मान चिन्ह देऊन त्यांचं गौरव करत आहे.
वगैरे युट्यूबवर आमचा कार्यक्रम चांगल्या प्रकारे सादर करतात. प्राध्यापिका याला मी विनंती करते की त्यांना पुष्पगुच्छ देऊन त्यांचा सत्कार करायचा आहे. धन्यवाद. कृष्ण हरे कृष्ण हरे पुराण हरीश गाते बंधने निर्गुण Hare
यांच्याकडे 500 रुपयांची देणगी आलेली आहे. हे बाजूला वंदना अनंत पाटील यांच्याकडून 500 रुपयांची देणगी आलेली आहे. धन्यवाद. आणि पुष्पगुच्छ देतो, त्याचा त्यांनी स्वीकार करावा. कमल मोटरचे मॅनेजर किरण कांबळे, भगवान देशमुख, राकेश पठारे आणि श्रीराम पारटान. महाराज ट्रॉफी रवींद्र गजानन ठाकरे यांच्यावरून 101 रुपये देण्यात आलेले आहे. धन्यवाद. शंकर
लक्षिका पप्पू पाटील यांच्याकडून 210 रुपयांची देणगी आलेली आहे. धन्यवाद. हार्दिक हार्दिक स्वागत. धन्यवाद. संपवल्या मुलांनी. नाही तू स्टेजवर येचाल बस. धन्यवाद मॅडम. मनपूर्वक आभार आभार आभार. धन्यवाद. देवांश पाटील. आता यानंतर विभाग सर मंदार काशीनाथ पाटील. इकडे बघा. ओके. आनंदी पाटील. भारती. धन्यवाद मौली. लता दिनेश पाटील. ओके. रंजना गोपाल हरड यांच्याकडून पाटील हे साडी प्रदान करते ते स्वीकारावं त्यांनी. तसंच पाटील सुनीता संजय अरुण स्वीकारायचं. अनिता संतोष पाटील. आई इकडे बघा. आई. ओके. यांना कविता पाटील देत ते स्वीकार करावं त्यांनी. दिनेश पाटील यांच्या मिसेस सुवर्ण सुधीर रुपाली साडी प्रदान करते घ्या. नितेश सीताराम प्रिया आकाश. 2 मिनिटं थांबा जरा. जेवण आला नव्हत्या आणि टीक मारतील. शोभा शिरीष. शोभा शिरीष पाटील. ओके. उज्ज्वला सुनील. निकिता साडी प्रदान करायचे. धन्यवाद माऊली. जागे पाटील यांचा 9 वारी बातलाचं स्वागत. धन्यवाद माऊली. त्यांचा विशेष सत्कार. काय वाजव सगळ्यांनी. चला एक चॅनल पकडलं कुठं. सुंदर स्वागत स्वीकारावं त्यांनी. धन्यवाद माऊली. चला खाली. एन्जॉय करणारे सुनबाई. असंच कार्याची शोभा वाढवा. वैभवचे बोराडे एरंदाळ. संजय जगन पाटील हे पराठे करत आहेत ते स्वीकारायचे त्यांनी. संजय जगन पाटील. भारत जगन पाटील. आपल्या ठिकाणी नवीन दाम्पत्य या ठिकाणी दर्शन.
ए बाजूला पुढचे नाव प्रथम क्रमांक ज्याला साडी मिळेल. पाटील हे त्यांचे जे रेकॉर्डिंग असतं पूर्ण आमचे 5 बंधू विश्वनाथ पाटील, उदयनारायण पाटील, हनुमान रामकृष्ण पाटील, प्रेमनाथ पाटील 5 लोक सर्व आहेत जे कार्य पूर्ण होतं आणि चालत जातं असे कार्यक्रम करणारे विश्वनाथ पाटील आणि महिला मंडळ आहे हे उच्चष्ट आहे पण ते एकामेकांबद्दल रस्सी घेत करतात एकमेकांचं ऐकत हार्दिक स्वागत.